नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा मेघडे. अपघात की घातपात, जवानाच्या मृत्यूने उघड केला तळेगाव पोलिसांचा निष्काळजीपणा. तळेगाव दाभाडे येथील रहिवासी आणि सीआरपीएफमध्ये गांधीनगर गुजरात येथे कार्यरत असलेले जवान प्रशांत प्रकाश कदम यांच्या मृत्यू प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. 25 मार्च रोजी प्रशांत कदम हे ड्युटीवर जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र लोणावळा येथून ते पुन्हा तळेगावच्या दिशेने परतले आणि त्यानंतर त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला. त्याच रात्री सोमाटणे फाटा परिसरात हॉटेल अंगण समोर रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना YCM रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मात्र या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात एका बाजूला अनोळखी मृतदेहाची नोंद तर दुसऱ्या बाजूला कुटुंबियांनी दिलेली बेपत्ता तक्रार. तरीही पोलिसांकडून या दोन्ही बाबींचा मेळ लावला गेला नाही. शेवटी पोलिसांकडून नव्हे तर मित्रांकडून माहिती मिळाल्यानंतर कुटुंबियांना YCM रुग्णालयात मृतदेह असल्याचे समजले. यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा साधा अपघात होता की घातपात? पोलिसांनी तत्काळ तपास का केला नाही? बेपत्ता आणि मृतदेह यांची जोडणी करण्यात इतका विलंब का? कुटुंबियांचा गंभीर आरोप हा अपघात नसून घातपात असू शकतो. या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी होत असून दोषींवर कठोर कारवाई होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अत्यंत दुर्दैवी आणि आम्हाला सर्वांनाच फार मोठं दुःख झालेलं आहे. आज 12च्या आसपास आम्हाला गावी प्रशांतच्या बाबतीमध्ये असं काही घडलं आहे हे समजल्यानंतर अख्ख्या गावावर शोककळा पसरली. प्रशांत हा CRPFमध्ये आमच्या गावातला पहिला जवान. तो नोकरीला लागला. होळीच्या सणाला तो गावी सुट्टीवर होता आणि 25 तारखेला तो इथून तळेगाववरून त्याला फोन आल्यामुळं ड्युटीवर हजर राहण्याकरता तो निघाला. संध्याकाळी 4:45 ते 5च्या आसपास आणि तो ड्युटीवर गेला आणि म्हणून घरची पत्नी त्याची मुलगी निवांत होती. परंतु 27 तारखेला सकाळी त्यांच्या पत्नीला फोन आला की प्रशांत कदम ड्युटीवर हजर झाले नाहीत. त्यामुळं त्यांनी आजूबाजूला नातेवाईकांना सांगितलं. या परिसरामध्ये चौकशी केली आणि 27 तारखेला त्यांनी रात्री 9-9:30च्या आसपास इथे तळेगाव पोलीस स्टेशनला त्यांनी मिसिंगची तक्रार दाखल केली. आत्ता आम्ही गावावरून आत्ताच जस्ट आलो. एक 10-15 मिनटं आम्हाला झाली त्या ठिकाणी आल्यानंतर. आम्ही माहिती घेतल्यानंतर आम्हाला असं समजतं आहे की 25 तारखेला संध्याकाळी इथे MJ हॉस्पिटल म्हणून आहे त्या ठिकाणी एक बेवारस बॉडी सापडली. इथल्या पोलिसांनी पंचनामा करून ती दवाखान्यामध्ये ठेवली. आमच्या मनामध्ये अशा पद्धतीचा विकल्प येतो आहे. जर 27 तारखेला मिसिंग केस दाखल झालेली आहे, 25 तारखेला बेवारस बॉडी सापडलेली आहे, तर इथल्या स्थानिक पोलीस स्टेशनने त्या गोष्टीचं व्हेरिफिकेशन करणं आवश्यक होतं की जेणेकरून आत्ता आम्हाला 30 तारखेला बॉडी आहे हे समजतं आहे. म्हणजे हा 2-3 दिवसाचा कालखंड वाया गेला नसता. म्हणून ही सारी माहिती घेतल्यानंतर नातेवाईक असतील, त्याची पत्नी असेल, त्याचे आईवडील असतील, ह्या सर्वांचा निकष असा आहे की ॲक्सिडेंट नाही, हा घातपात आहे. तर आमची नातेवाईकांची आणि त्या कुटुंबाची शासनाला विनंती आहे, पोलीस स्टेशनला विनंती आहे की या घटनेची आपण सखोल चौकशी करावी आणि दोषींवर चौकशी अंती कठोर कारवाई व्हावी. कारण देशाची सेवा करणारा माणूस, मला वाटतं जूनमध्ये त्यांची रिटायरमेंट आहे. 24 वर्षे त्यांनी देशाची सेवा केलेली आहे आणि अशा माणसावर हा प्रसंग आहे. तेव्हा आमची विनंती आहे शासनाला, पोलीस स्टेशनला की याबाबतची अत्यंत गांभीर्यानं चौकशी करून त्या कुटुंबाला, त्याच्या लहान मुलाला, पत्नीला, वृद्ध आईवडिलांना, आजी आहे त्याची, आज 90 वर्षाची आजी या ठिकाणी आली आहे, या साऱ्यांना न्याय मिळून द्यावा. एवढंच या प्रसंगामध्ये आम्हाला सांगायचं आहे. जी एकंदरीत घटनाक्रम पाहिला 25 तारीख ते आज, या साऱ्या घटनाक्रमामध्ये पोलिसांच्याकडून अशा पद्धतीची का चूक घडावी हा संशोधनाचा विषय आहे. कारण
25 तारखेला एक डेड बॉडी सापडते, ती बेवारस म्हणून आपण हॉस्पिटलमध्ये जमा करता. 27 तारखेला त्याच एरियामध्ये मिसिंग कंप्लीट होते. तर या दोन्हीच्या तक्रारीचा आपण कुठंतरी तालतंत्र लावलं असतं तर कदाचित 27 तारखेला त्याचा छडा लागला असता. आज सकाळी 12 वाजता का 10 वाजता बॉडी हॉस्पिटलला आहे असं आम्हाला समजतं. ह्या सारा घटनाक्रम पाहिल्याच्या नंतर ज्याने 24 वर्षे देशाची सेवा केली तो माणूस चुकीचं वागणार नाही. त्या ठिकाणी त्यांना राष्ट्रपती पदक, शासनामध्ये काम करत असताना अनेक गोल्ड मेडल मिळालेले आहेत. म्हणून या साऱ्या घटनाक्रमामध्ये त्यांचा घातपातच झाला आहे असं कुटुंबाचं म्हणणं आहे आणि आमचं नातेवाईकांचं म्हणणं आहे. आणि शासनाला आमची विनंती आहे, पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे की आपण याच्या मुलाशी जाऊन याची चौकशी करावी. ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला होता त्यांचं त्यावेळेस त्यांचं कुठलं साहित्य, मोबाईल या गोष्टी तिथे सापडल्या नाही. हा एक संशोधनाचा विषय, कारण ते जाताना बॅग सगळे डॉक्युमेंट बरोबर घेऊन गेले होते. पण आत्ता त्यांच्याबरोबर त्यांची बॅग नाही आहे, कुठल्याच प्रकारचे डॉक्युमेंट नाही आहेत, मोबाईल नाही आहे. वास्तविक पाहता डिपार्टमेंटने देखील जेव्हा ही बॉडी पंचनामा करून आपण ताब्यात घेतलीत त्यावेळेस या गोष्टीची सुद्धा आपण व्हेरिफिकेशन करणं आवश्यक होतं. ते का आत्तापर्यंत केलं नाही हा एक संशोधनाचा विषय आहे. आता तुमची पोलीस प्रशासनाकडे काय मागणी? आमची विनंती आहे पोलीस प्रशासनाला की त्यांची पत्नी असतील, वडील असेल, आजी असेल, आम्ही नातेवाईक असो, आमचं सर्वांचं ठाम मत आहे जो घटनाक्रम आहे. कारण 15-20 दिवसापूर्वी गावावरून मुलगा आमचा इथं येतो आणि त्याची घटना आम्हाला अशी समजते, सगळ्यांशी मनमिलाऊपणानं वागणारा एक तरुण आमच्यातनं जेव्हा निघून जातो, पण निश्चितपणानं या घटनेमागं ॲक्सिडेंट नाही तर हा घातपातच आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे पोलीस डिपार्टमेंटला की आपण याच्या मुलाशी जाऊन चौकशी करावी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.